तालुक्यातील धामणी येथील पारायण सोहळ्याच्या कार्यक्रमाची दृश्य आपण पाहत आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या समाज प्रबोधनकार सौ वैष्णवीताई महाराज महानूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या अगोदर त्यांचे स्वागत आपण कसं होत आहे ते बघत आहे। फटाक्याची आतषबाजी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। त्यांच्या समवेत योगेश खाडेपाटील, अजितदादा खाडेपाटील, नाथाभाऊ खाडेपाटील आपण दृश्य पाहत आहे ते वैष्णवीताई महानूर यांचे स्वागत होत आहे। फुलांच्या पाकळ्या टाकत आपण दृश्य पाहत आहे। फुलांच्या पाकळ्या टाकल्या जात आहेत। माऊलीच्या व्यासपीठाकडे ते येत आहेत। कापीनच वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांनी रंगत आणलेले आहे। महाराजांनी दर्शन घेतलेलं आहे। माऊलीचं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। माऊलींच्या नाम गोड स्वराने कृष्णा अखंड हरी सप्ताहात रंगत आणली। त्या कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्था देवाच्या आळंदीचे विद्यार्थ्यांनी फार मोठी रंगत आणलेली दृश्य पाहावयास मिळते। खरं तर धामणीकरांच्या कायम आठवणीत राहणारे विद्यार्थी आहे। मृदंगाचार्य म्हणून ज्यांनी वाजवण्याचं काम केलेलं आहे ते कन्हैया महाराज आहेत पारवे आणि गायनाची साथ गोड आवाज आणि दणकट आवाजाची देणगी लाभलेली आहे। रुपेश महाराज होतकर आणि काशीनाथ ऐकणार महाराज आहेत। खरं तर धामणीकर सुद्धा अचंबित होत होते त्यांचा सूर ऐकून आणि कीर्तनाच्या अखंड हरिनाम संस्थाची व्यासपीठाची जबाबदारी सांभाळण्याची महाराज रेवाड आहे। खरं तर एक धामणीकरांच्या सुवर्ण क्षण ऐतिहासिक क्षण या गायक वादक आणि विद्यार्थ्यांनी आठवणीत राहणारा क्षण या पारायणाच्या निमित्ताने धामणीकरांचा अनुभवास मिळाला आहे। आणि समाज प्रबोधनकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात नावलौकिक त्या वैष्णवीताई नांदगावकर कीर्तन सेवा पण देव काय सोपा चतुर आहे का हो? जर आपल्यासारख्या चतुर माणसाला जन्माला घातलं तर तो किती चतुर असेल? देवाला कशाला फसवतात? तुमची भक्ती खरी असेल ना तर तो देव तुमच्यासाठी काहीही करेल। मागे पुढे उभा वैष्णवीताई महाराज यांचे कीर्तन रंगत आले असताना मान खटावच्या प्रांत अधिकारी सौ विजोला गाडेकर यांनीही अचानक कीर्तनाला हजेरी लावली आणि धामणीकरांना आश्चर्याचा धक्का दिला। आपण दृश्य पाहत आहे ते विजोला गाडेकर यांचे कीर्तन कार्यक्रमात त्यांच्यासोबत अजित खाडेपाटील आणि योगेश खाडेपाटील, नाथाभाऊ खाडेपाटील आपण दृश्य पाहतोय ते प्रांत अधिकारी विजोला गाडेकर VIP धामणीकरांच्या सोबत कीर्तन झालेलं आहे। मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया। भक्ताची भक्ती जर खरी असेल ना त्या हा देव मांस विकू लागला। एवढंच नाही, माझ्या सावता बाबांना हा देव खुरपू लागला। भक्ताची भक्ती खरी असेल
तर तो देव भक्तासाठी काहीही करायला तयार होतो. कीर्तन चालू झाल्यापासून सांगते हातानं टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. पण बसले आता कशा करता वाजवले पण वैष्णवीताई महाराज महानूर यांनी भाविकांना टाळ्या वाजवण्यास सांगितल्यानंतर खरं तर एक जल्लोषच निर्माण झाला. त्यात प्रांताधिकारी तो उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनीही याही मागे राहिल्या नाही. त्याही सर्वांच्या बरोबर सहभागी झालेल्याचे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे. खरं तर धामणीकरांचं मनापासून खूप खरं वाटतं. खरं तर अखंड पारायण सोहळ्याचं रंगत आणलेले आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तनकार त्यांनी आणलेले आहे. अहंकार करू नका. कुणाचं सौंदर्य, पद, मान, प्रतिष्ठा, संपत्ती, पैसा, धन, दौलत, ऐश्वर्य काहीच आतापर्यंत बरोबर गेलेलं नाही. मग गर्व कशाचा करता? आज खऱ्या अर्थानं सांगताना गर्व होतो. या गादीवर उभं राहून काय बोलते मला माहिती नाही. आज महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत कीर्तन केले. एवढंच नाही, आज महाराष्ट्राच्या बाहेर कित्येकदा कीर्तनाचा योग आला. कर्नाटकासारख्या शहरामध्ये 5 वेळा कीर्तन केलं, गुजरातमध्ये 2 वेळा कीर्तन केलं. आज 30-40 हजार पब्लिक मध्ये कीर्तनाचा योग येतो. रात्री दादा मी नाशिकला कीर्तनाला गेले होते. रात्री तिथे मुक्काम केला आणि सकाळी राहुरीचं कीर्तन केलं. दुपारी रात्री कमीत कमी 4 ते 5 हजार समोर पब्लिक होतं. आज 30 ते 40 हजार पब्लिक मध्ये कीर्तन करण्याचा योग येतो. पण मी याच्या पलीकडे सांगेल, याच्यात माझं काहीच नाही, याच्यात माझं काही नाही. जिवंत आई बापाचा एकदा चांगला आशीर्वाद मिळवा. जिवंत आई बापाचा चांगला आशीर्वाद मिळाला आणि अदमापूरच्या राजाची कृपा व्हायला वेळ लागली नाही. आज खऱ्या अर्थानं ज्या दिवशी बाळूमामांचे पाय भरले, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर नाव झालं. आज बाळूमामांचे चरित्र म्हणलं तर बोटावर मोजणे इतकेच कीर्तनकार आहेत आणि त्याच्यामध्ये माझं नाव अग्रगण्यानं घेतलं जातं. म्हणून कीर्तन कुठलंही असो, तुम्ही जरी नसताना सांगितलं तरी मी माझ्या प्रत्येक कीर्तनात माझ्या बाळूमामाच्या नावाचा गजर हा करतेच आणि खऱ्या अर्थानं आज आवर्जून करेल. कारण आज जे काही आहे ते आज बाळूमामांचं खऱ्या अर्थानं पुण्यतिथीचा सोहळा आहे. पुण्यतिथीचा सोहळा आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकानं टाळी वाजवून फक्त 2 मिनिटांमध्ये बाळूमामांचं गीत होईल. सगळ्यांनी हातानं टाळी वाजवा. वैष्णवीताई महाराज सत्कार सोहळ्याचं दृश्य आपण पाहतोय. महिलांच्याच वतीनं हा सन्मान करण्यात आलेला आहे. ज्यांनी विनय घेतला त्याही महिलांचा त्यांचाही सत्कार होतो. खरं तर ज्यावेळेला महिला कीर्तनकार असतात त्यावेळी महिलांचाच परंपरा धार्मिकांनी जपलेली आहे. आज या सोहळ्याला उपस्थित राहिले त्यांचा सन्मान महाराज आपल्या हस्ते घ्यायचे. सर्व तरुण मंडळीची विनंती आहे की आपण सन्मान घ्यावा. प्रांताधिकारी सो उज्ज्वला गाडेकर यांचा सन्मान आपण पाहतोय. तमाम धामणीकरांच्या वतीनं हा सत्कार होत आहे. ते वैष्णवीताई महाराज महानूरकर यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा आपण बघतोय. सत्काराचा कार्यक्रम आपल्याला दिसत आहे. शाल, श्रीफळ आणि नारळ देऊन सन्मान होत आहे. सत्काराचे हे दृश्य आपण पाहत आहे. खरं तर वेळेत वेळ काढून धामणीकरांचा अखंड पारायण सोहळ्याला त्यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचं धामणीकर सर्वजण कौतुक करत आहेत. खरं तर प्रशासनात काम करत असताना वेळेचं नियोजन असतं, पण वेळेच्याही पुढे जाऊन काम करावं लागतं. त्याचं एक उत्तम उदाहरण आज आपल्याला पाहावयास मिळत आहेत. सो उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी धावती भेट का होईना पण धामणीकरांच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांनी आज सोहळ्याला भेट दिलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्या पारायण सोहळ्यामध्ये कीर्तनात रमलेल्या आहेत. सत्कार सोहळ्याचं दृश्य आपण पाहतोय. पारायण सोहळ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्याबद्दलही या निमित्ताने सत्कार सोहळा होत आहे. 2 ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठांच्याच हस्ते ज्येष्ठांचा सन्मान होतोय शाल श्रीफळ देऊन. धामणीकरांची कन्या म्हणून जिची ओळख आहे ते रुपाली खाडे आहेत. सध्या त्या गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. खरं तर
अतिशय गरीब कुटुंबातून त्यांनी हे उच्च पद मिळवलेलं आहे. धामणेकरांचा नावलौकिक खरंच वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यामध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा एक ठसा उमटवला आहे. प्रांत अधिकारी सौ उज्ज्वला गाडेकर यांनी गट विकास अधिकारी सौ रुपाली खाडे यांचा सत्कार केलेला आहे. आपण दृश्य सत्काराचे बघत आहे. सर्वांना एक अभिमान वाटणारी ही गोष्ट आहे. ज्या महिला पारायण सोहळ्याला येत असतात त्यांच्यासाठी एक पैठणीचा उपक्रम धामणेकरांनी राबवलेला आहे आणि ज्यांना पैठणी द्यायचे आहेत त्यांचं नाव चिठ्ठीद्वारे काढले जाते. प्रांताधिकारी सौ उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी चिठ्ठी काढलेली आहे आणि त्यांनी नाव वाचलेलं आहे आणि चिठ्ठी काढून पैठणी साडी दिली जाते. आपण दृश्य पाहतोय ते चिठ्ठ्या काढतानाचं दृश्य आहे. कोण आहेत नशीब भाग्यवान त्याची उत्सुकता यावेळी लागून राहिलेली असते. सौ उज्ज्वला गाडेकर मॅडम यांच्या हस्ते पैठणी साडीचं वितरण होत आहे. आपण दृश्य पाहतोय मानदेश भूषण परिवाराच्या वतीनं हे वैष्णवीताई महानूर यांचा सन्मान वाचकांच्या वतीनं केलेला आहे. संपादक अजित कुंभार यांच्या हस्ते हा सन्मान सत्कार केलेला आहे.